काल फातोर्डेचो माजी आमदार दामबाब हेजो वाडदिवस आसलो. त्या वाडदिवसाच्या निमतान म्हाका दिसता मडगांव खंय कार्यक्रम आसलो केक कापपाचो. त्या वेळार सध्याचो पीडब्ल्यूडी मंत्री आनी काँग्रेसचो माजी मुख्यमंत्री हेणी उद्गार काढले. कितें म्हणून खंयची तरी भविष्यवाणी सांगली. तो वर्षाला भविष्यवालो तो देव तुजे कडेन उलयता न्हू आनी उलयता कितें सांगलें तेणी दामूक आव्हान केलें. कितें म्हणून भारतीय जनता पार्टी इस देश में और 20 साल नहीं आ सकती है, कसे इस गोवा में और 15 साल नहीं आ सकती है. असे वातावरण दामोदरान करचे अशा वातावरण मागता आणि काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. भारतीय काळान 15 वर्सां तरी गोंयांत बीजेपीचो सरकार येवंक जायना म्हणून तेका लागून दामून प्रयत्न करचे. हांव खरो म्हणटाले आयज सगळ्या देवा धर्माच्या फुड्यान नतमस्तक जाता. स्पेशली मडगांवचो दामबा बाबय तेका नतमस्तक जाता. तेच्या नंतर बांबोळचो खुरिसा तेका आर्गां घालता आनी त्या नंतर आमची पणजेची महालक्ष्मी तिचे कडेन लोटांगण घालता. सत्य हे दिगंबर आमच्या तोंडान तिने वदोवन घेतले. खरेंच देव आसा ह्या देवान दाखोवन दिले. दिगंबर कामत खरी तर तुका तनाची आनी मनाची लज आसा जाल्यार रिजायन जावन घरा बस. नाल्यार तरी ज्या त्या जाग्यार उबे आसले मुख्यमंत्री म्हूण दामो म्हूण शर्मद रायतुरकर म्हूण नरेंद्र सावयकर म्हणून तांकां तेणी कपडे न काडटा दिगंबर अवस्था केली. त्या दिगंबरान खरें म्हणशाल्या मुख्यमंत्री दखल घेवन ताका खरें म्हणजे पोस्टान सॅक करपाक जाय. जे आरोप दिगंबर भायर रावन बीजेपीचेर करतालो सगळ्यांक फळान घातल्या गोंयकारांक म्हूण बीजेपी तेंचे फाटीक फाट टेकोवन आयज बसलो तरी सुद्दां तेणी आयज बीजेपीच्या आनी सरकाराची जे आमच्या गोंयच्या राज्याचेर तशें राष्ट्रीय स्तराचेर जी बदनामी केल्या पळय तेका खरें कोण गोंयकार माफ करपाचो ना. तसोच दिगंबर कामाक लज बी कांय ना, सगळे सोडलेले आसा. त्यांनी स्वताची दिगंबर अवस्था केल्या पळय तशी काहीतरी सरकाराची दिगंबर अवस्था केली. देव बरें करूं.